एक माणूस समोर येतो. तो साधा दिसत असतो. बोलायला मात्र खूप गोड असतो. त्याच्या बोलण्यामध्ये खूप कॉन्फिडन्स देखील असतो. तो म्हणतो, "सर तुमचे पैसे सेफ आहेत. मार्केट रिस्क नाही. महिन्याला फिक्स रिटर्न आणि प्रिन्सिपल देखील गॅरंटेड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही अपॉर्च्युनिटी फक्त लिमिटेड लोकांसाठी आहे." तुम्ही विचारता, "पैसे नक्की कुठे इन्व्हेस्टमेंट होणार?" तो हसतो, "सर आमचं इंटरनल मॉडेल आहे. ग्रेट स्ट्रॅटेजी आहे. सगळ्यांना सांगता येत नाही." तुम्ही पुन्हा विचार करता, कंपनी रजिस्टर्ड आहे का? तो म्हणतो, "सर, पेपरवर्क चालू आहे, पण आमचे हजारो इन्व्हेस्टर आहेत. तुम्ही उशीर केला तर तुमची एंट्री बंद होईल." आणि इथंच तुमच्या मनात 2 आवाज सुरू होतात. पहिला आवाज असतो, "काहीतरी गडबड आहे." दुसरा आवाज म्हणतो, "पण जर खरं असेल तर बाकी लोकांनी पैसे कमवले आणि मी मागे पडलो तर?" पॉन्झी स्कीम इथंच जिंकते. ती तुमच्या बुद्धीवर हल्ला करत नाही. ती तुमच्या इमोशनवर हल्ला करते. ग्रीड, फिअर, ट्रस्ट, सोशल प्रूफ, अर्जन्सी आणि सगळ्यात डेंजरस गोष्ट म्हणजे पॉन्झी स्कीम सुरुवातीला स्कॅम सारखी दिसतच नाही. ती अपॉर्च्युनिटी दिसते. कधी इन्व्हेस्टमेंट प्लॅन, कधी क्रिप्टो प्रोजेक्ट, कधी रिअल इस्टेट फंड, कधी ट्रेडिंग बॉट, कधी फ्रँचायझी मॉडेल, कधी कमिटमेंट, कधी डबलिंग स्कीम, कधी एआय बेस्ड गॅरंटेड इन्कम, कधी प्रायव्हेट वेल्थ सर्कल. सर हे मोठ्या लोकांसाठी आहे. पण आतमध्ये सिस्टम एकच असते. जुन्या लोकांचे पैसे देण्यासाठी नवीन लोकांचे पैसे लागतात. जोपर्यंत पैसा येतो तोपर्यंत स्कीम जिवंत राहते. ज्या दिवशी नवीन पैसा थांबतो त्या दिवशी हे मिरॅकल बंद होतं. लक्षात येतं रिटर्न हा प्रॉफिट नव्हताच. तो दुसऱ्याचा कोणाचा तर प्रिन्सिपल होता. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण आज पॉन्झी स्कीम आधीसारखी प्लेन व्हेनिला राहिली नाही. ती फक्त पैसे दुप्पट म्हणत नाही. आता ती एज्युकेटेड झाली आहे. ती फायनान्शियल व्होकॅब्युलरी वापरते. अल्गो, ब्लॉकचेन, एआय, आर्बिट्राज, हेज स्ट्रॅटेजी, प्रायव्हेट इक्विटी, गोल्ड लिझिंग, फॉरेक्स इन्कम, इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंग, क्लाउड मायनिंग, रेंटल इल्ड, फ्रँचायझी प्रॉफिट शेअरिंग, डिजिटल असेट, क्रॉस बॉर्डर फंड आणि ज्या क्षणी स्कॅम मोठ्या शब्दांसोबत बोलतो, त्या क्षणी सर्वसामान्य गुंतवणूकदार शांत होतो. त्याला ते सगळं खरं वाटतं. मला समजत नाही म्हणजे हे ॲडव्हान्स असेल. पण फायनान्समध्ये एकच रूल आहे. तुम्हाला जे समजत नाही ते ॲडव्हान्स असू शकतं. चला आज आपण पॉन्झी स्कीम कशी ओळखायचं हे फक्त रेड फ्लॅगच्या लिस्ट सारखं पाहणार नाही. आपण तिचं पूर्ण इंजिन उघडणार आहे. कशी सुरू होते, लोक तिच्यावर का विश्वास ठेवतात, सुरुवातीला पैसे कसे मिळतात, मग ग्रीड कसे वाढते, मग मॅथ्स कुठं तुटतं आणि शेवटी जो इन्व्हेस्टर आत येतो त्याच्या हातात फक्त स्क्रीनशॉट, रिसिट्स आणि रिग्रेट का उरतं. सुरुवात करूया एका साध्या प्रश्नानं. पॉन्झी स्कीम म्हणजे काय? पॉन्झी स्कीम म्हणजे अशी फ्रॉड इन्व्हेस्टमेंट स्कीम जिथं ॲक्चुअली बिझनेस प्रॉफिट पुरेसा नसतो किंवा असतोच असं नाही. पण तरीही इन्व्हेस्टरला रिटर्न दिले जातात. ते रिटर्न कुठून येतात? नवीन इन्व्हेस्टरकडून येणाऱ्या पैशातून. म्हणजे कंपनी किंवा प्रमोटर सांगतो, "आम्ही ट्रेडिंग करून, बिझनेस करून, क्रिप्टो मायनिंग करून रिअल इस्टेट करून पैसा कमवतो. पण रिॲलिटीमध्ये पैसा एका खिशातून दुसऱ्या खिशात फिरत असतो. इन्व्हेस्टर एनं 1,00,000 दिले, इन्व्हेस्टर बीनं 1,00,000 दिले. प्रमोटर इन्व्हेस्टर एला 10,000 रिटर्न देतो. इन्व्हेस्टर ए खुश होतो. तो स्क्रीनशॉट टाकतो. तो मित्रांना सांगतो. मित्र येतात. इन्व्हेस्टर सी, डी, ई पैसे देतात. ए आणि बीला रिटर्न मिळतात. सगळ्यांना वाटतं सिस्टम चालू आहे. पण सिस्टम चालू नसतो. फक्त कॅश फ्लो चालू असतो. ही पॉन्झी स्कीमचं पहिलं इल्युजन आहे. पेमेंट म्हणजे प्रॉफिट नाही. पे आउट म्हणजे परफॉर्मन्स नाही. बँक अकाउंटमध्ये पैसे येणे म्हणजे बिझनेस सक्सेसफुल आहे असं नाही. कारण पैसा कुठून आला हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. मार्केटमधून आला, बिझनेसमधून आला, की असेट इन्कममधून आला, की नवीन गुंतवणूकदारांच्या प्रिन्सिपलमधून आला. पॉन्झी स्कीम याच प्रश्नांपासून लोकांचं लक्ष दूर ठेवते. ती म्हणते, "सर तुम्ही रिटर्न पहा." पण स्मार्ट इन्व्हेस्टर विचारतो, "रिटर्न कसा जनरेट होतो ते दाखव." इथेच पहिला रेड फ्लॅग येतो. गॅरंटेड हाय रिटर्न, महिन्याला 5% फिक्स, महिन्याला 10% अश्युअर्ड, 100 दिवसात डबल, डेली इन्कम, लॉस नाही, कॅपिटल गॅरंटी, मार्केट पडलं तरी रिटर्न फिक्स. हे वर्ड ऐकताच तुमच्या मनात अलार्म वाजायला हवा. कारण रिअल फायनान्समध्ये रिस्क आणि रिटर्न यांचं नातं कायम असतं. जास्त रिटर्न म्हणजे जास्त रिस्क नाही. जर कुणी म्हणत असेल जास्त रिटर्न आहे, रिस्क नाही, तर 2 प्रोबॅबिलिटी आहेत. एक तर त्याला फायनान्स समजत नाही किंवा त्याला तुम्हाला फसवायचं आहे. दोन्ही केसमध्ये तुमचे पैसे धोक्यात असतात. एक सिंपल मॅथ्स पाहू. जर एखादी स्कीम महिन्याला 10% रिटर्न देत असेल,
तर वर्षभरात 120% सिंपल रिटर्न होतात. कंपाउंडिंग केलं तर त्याहून जास्त होतात. म्हणजेच ₹1,00,000 वर्षभरात जवळपास 3,00,000च्या आसपास जाऊ शकतात. असे ते दाखवू शकतात. आता प्रश्न असा आहे, की जर रिस्क फ्री मेकॅनिझम अस्तित्वात असेल, तर प्रोमोटर तुमच्याकडून ₹1,00,000 का मागतोय? तो बँक लोन का घेत नाही? तो लार्ज इन्व्हेस्टरकडे पैसा का मागत नाही? तो स्वतःचं घर, जमीन, असेट मॉर्गेज करून इन्फिनिट पैसा का लावत नाही? तो WhatsApp ग्रुपमध्ये लोकांना का शोधतोय? फायनान्समध्ये एक सुंदर आणि कठोर प्रश्न आहे. जर रिटर्न इतका गॅरंटेड आहे, तर प्रोमोटर स्वतः श्रीमंत का होत नाही? तुमच्या पैशाची त्याला का गरज आहे? हा प्रश्न अनेक स्कॅमला संपवू शकतो. दुसरा रेड फ्लॅग आहे ओव्हरले कन्सिस्टन्सी रिटर्न. खरी इन्व्हेस्टमेंट कधीही परफेक्ट स्ट्रेट लाईन मध्ये वाढत नाही. स्टॉक मार्केट वर जातं, खाली येतं. म्युच्युअल फंड फ्लक्च्युएशन दाखवतो. रिअल इस्टेटमध्ये लिक्विडिटीचा प्रॉब्लेम असतो. बिझनेसमध्ये सिझनॅलिटी असते. ट्रेडिंगमध्ये ड्रॉडाऊन असतो. गोल्ड देखील ओलाटाईल असतं. पण पॉन्झी स्कीममध्ये रिटर्न जादूसारखे स्मूथ असतात. दर महिन्याला सेम अमाऊंट. मार्केट क्रॅश झालं तरी रिटर्न. इलेक्शन झालं तरी रिटर्न. वॉरची न्यूज आली तरी रिटर्न. इंटरेस्ट रेट बदलले तरी रिटर्न फिक्स. कंपनीचं मॉडेल कोणतंही असो, पेआउट मात्र परफेक्ट. हे ऐकायला ब्युटिफुल वाटतं. पण इन्व्हेस्टिंग मध्ये ज्या गोष्टी खूप सुंदर दिसतात त्या कधी कधी कॉस्मेटिक सर्जरी केलेल्या असतात. पॉन्झीला व्होलॅटिलिटी दाखवायची नसते, कारण व्होलॅटिलिटी दाखवली तर इन्व्हेस्टर प्रश्न विचारतो. म्हणून तो स्मूथ रिटर्न देतो. सुरुवातीला थोडा पैसा देतो, लोकांचा कॉन्फिडन्स बिल्ड करतो, मग लोक प्रिन्सिपल वाढवतात आणि शेवटी ट्रॅप डीप होतो. तिसरा रेड फ्लॅग बिझनेस मॉडेल. तुम्ही विचारता पैसे कुठे इन्व्हेस्टमेंट केले? उत्तर येतं, सर मल्टिपल सेक्टर, सर आर्बिट्राज, सर क्रिप्टो टेक्नॉलॉजी, सर इंटरनॅशनल ट्रेडिंग, सर प्रायव्हेट डील्स, अल्गोरिदम, एआय बॉट. ही उत्तरं इम्प्रेसिव्ह वाटतात, पण स्पेसिफिक नसतात. खरा बिझनेस सिंपल भाषेमध्ये एक्सप्लेन करता येतो. एक बँक काय करते? डिपॉझिट घेते, लोन देते, इंटरेस्ट मार्जिन कमवते. म्युच्युअल फंड काय करतो? इन्व्हेस्टरचा पैसा पूल्ड करून सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. एक इन्शुरन्स कंपनी काय करते? प्रीमियम घेते, रिस्क पोल करते, क्लेम मॅनेज करते. एक ब्रोकर काय करतो? ट्रान्झॅक्शन फॅसिलिटी देतो, ब्रोकरेज कमवतो. एक बिझनेस काय करतो? प्रोडक्ट किंवा सर्व्हिस देतो, कॉस्टपेक्षा जास्त रेव्हेन्यू कमवतो. पण स्कॅमर नेहमी फॉग तयार करतो, धुकं. इतकं टेक्निकली बोलतो की इन्व्हेस्टरला प्रश्न विचारायलाच लाज वाटते. तो इन्व्हेस्टरला असं फील करतो की तुम्हाला समजत नाहीये, कारण तुम्ही ॲडव्हान्स लेव्हलवर नाहीये. ही सायकॉलॉजिकल ट्रिक आहे. स्कॅम जिथं एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही, तिथं इगो मॅनिप्युलेट केला जातो. म्हणून रूल लक्षात ठेवा. कॉम्प्लेक्स असणं क्राईम नाहीये, पण इंटेन्शनली कन्फ्यूज असणं रेड फ्लॅग आहे. चौथा रेड फ्लॅग रजिस्ट्रेशन आणि रेग्युलेशन टाळणं. सेबी रजिस्ट्रेशन आहे का? आरबीआय अप्रूव्हल आहे का? कंपनी डिपॉझिट घेऊ शकते का? इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझरी लायसन आहे का? रिसर्च अनालिस्ट रजिस्ट्रेशन आहे का? पीएमएस, एआयएफ, एनबीएफसी, कोऑपरेटिव्ह, चिट फंड कोणत्या फ्रेमवर्कमध्ये ऑपरेट करते? असे प्रश्न विचारले की स्कॅमर अस्वस्थ होतो. तो म्हणतो, सर पेपरवर्क चालू आहे. सर आम्ही लीगल टीमकडे दिलंय. सर इतका डाऊट घेणार असेल तर राहू द्या. सर आमचे मोठे क्लायंट आहेत. तुम्ही विश्वास ठेवा. पण पैसे देताना विश्वास पुरेसा नसतो. लीगल स्ट्रक्चर आवश्यक असतं. कारण फायनान्समध्ये इंटेन्शन जरी तुमचं चांगलं असलं तरी रेग्युलेशन लागतं. कोणताही माणूस उठून उद्या पब्लिककडून डिपॉझिट घेऊ शकत नाही. कोणताही इन्फ्लुएन्सर उठून गॅरंटेड रिटर्न देऊ शकत नाही. कोणतीही कंपनी इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट म्हणून पैसा कलेक्ट करू शकत नाही. म्हणून इन्व्हेस्टरनं कधीही विचारलं पाहिजे, तुम्ही कोणत्या रेग्युलेटरी अंतर्गत काम करता? तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काय आहे? तो ऑफिशियल वेबसाईटवर व्हेरिफाय होतोय का? तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये रिस्क डिस्क्लोजर आहे का? तुम्ही रिटर्न गॅरंटी देताय का? फंड फ्लो कुठे जातो? बँक अकाउंट कंपनीच्या नावावर आहे की पर्सनल अकाउंटवर? जर पैसा पर्सनल यूपीआय, पर्सनल बँक अकाउंट किंवा रॅन्डम वॉलेटमध्ये जात असेल तर तो इन्व्हेस्टमेंट कमी आणि बिल्ड ट्रस्ट जास्त आहे. पाचवा रेड फ्लॅग विड्रॉल सुरुवातीला स्मूथ, नंतर डिफिकल्ट होतो. पॉन्झी स्कीम सुरुवातीला पैसा परत देते, कारण त्यांना प्रूफ तयार करायचा असतो. बघा, मला पैसे मिळाले, मी विड्रॉल केला, प्रिन्सिपलही परत आलं, रिटर्न पण आलं. हे स्क्रीनशॉट मार्केटिंगचं मटेरियल बनवलं जातं. पण जसे स्कॅम मोठे होतात तसतशा विड्रॉलवर कंडिशन येतात. सर्व्हर इश्यू आहे, कंप्लायन्स होल्ड आहे, मिनिमम लॉक इन आहे, टॅक्स क्लिअरन्स बाकी आहे, न्यू केवायसी रिक्वायर्ड आहे. अपग्रेड प्लॅन घ्या, मग विड्रॉल होईल. टू मोर इन्व्हेस्टर रेफर करा, मग रिलीज होईल.
इथं स्कॅमचा ऑक्सिजन कमी होत असतो. कॅश फ्लो कमी झाला की विड्रॉल एक्सक्युजेस वाढतात. ही स्टेज अत्यंत डेंजरस असते, कारण इन्व्हेस्टरला वाटतं माझे पैसे अडकले आहेत, अजून थोडे पैसे टाकले तर सुटतील. स्कॅम मध्ये पैसे अडकले की स्कॅमर तुमच्याकडून अजून पैसे काढण्यासाठी नवीन कारणे देतो. प्रोसेसिंग फी, टॅक्स फी, अनलॉक चार्जेस, पेनल्टी, व्हीआयपी अपग्रेडेशन, लीगल क्लिअरन्स, हे सगळे शब्द ट्रॅप असू शकतात. 6वा रेड फ्लॅग, रेफरलवर जास्त फोकस. खरं इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट तुम्हाला सांगतं रिस्क समजून घ्या. पॉन्झी स्कॅम म्हणते आणखी लोक आणा. तुम्ही 5 लोक आणले तर बोनस, 10 लोक आणले तर अपग्रेड, टीम बनवली तर पॅसिव्ह इन्कम, लेफ्ट राईट फेअर केलं तर पे आउट, लेवल इन्कम, बायनरी इन्कम, मॅट्रिक्स इन्कम, मशीन बोनस, लीडरशिप पोल, लक्झरियस ट्रिप. इथं प्रोडक्ट पेक्षा रिक्वायरमेंट महत्वाचे असते. इन्व्हेस्टमेंट रिटर्न पेक्षा रेफरल इन्कम मोठं होतं. मग पैसा बिझनेस मधून कमवला जातोय की लोकांकडून कमवला जातोय? जर मॉडेल नवीन लोकांशिवाय टिकत नसेल तर इन्व्हेस्टमेंट नाही, रिक्रुटमेंट मशीन आहे. आणि रिक्रुटमेंट मशीनला कायम नवीन लोक लागतात. पॉप्युलेशन इन्फिनिट नाही, ट्रस्ट इन्फिनिट नाही, कॅश इन्फिनिट नाही. कधीतरी ग्रोथ स्लो होते, आणि ज्या क्षणी नवीन एंट्री कमी होते तिथं स्कीमचं मॅथ्स तुटतं. 7वा रेड फ्लॅग, सोशल प्रूफचा ओव्हरलोड. सर आमच्याकडे डॉक्टर आहेत, पोलीस अधिकारी आहेत, गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत, सीए आहेत, बिझनेसमॅन आहेत, तुमच्या गावातले लोक देखील आहेत, तुमच्या नातेवाईकांनी देखील इन्व्हेस्टमेंट केली आहे. हा आर्ग्युमेंट डेंजरस असतो, कारण इंटेलिजंट लोक स्कॅम मध्ये अडकत नाहीत असं नाही. स्कॅम इंटेलिजन्सीवर नाही तर सायकोलॉजीवर चालतो. जिथं ट्रस्ट नेटवर्क स्ट्रॉंग असतं तिथं पॉन्झी स्कीम वेगानं पसरते. एक व्यक्ती पैसा कमवते, तो दुसऱ्याला सांगतो, तिसऱ्याला सांगतो, आणि हळूहळू स्कीम व्हेरीफाईड वाटू लागते. पण फॅक्ट असा आहे, सोशल प्रूफ हे ऑडिट नाही. किती लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली हा प्रश्न नाहीये, पैसा कुठून येतोय हा प्रश्न आहे. गावात 500 लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली म्हणून मॉडेल जिनियस होत नाही. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये 10,000 मेंबर आहेत म्हणून स्कीम सेफ बनत नाही. ऑफिस आहे म्हणून कंपनी लीगल बनत नाही. सूट बुटामध्ये लोक आहेत म्हणजे ते प्रामाणिक नाहीत. स्टेज इव्हेंट आहे म्हणून बिझनेस प्रॉफिटेबल होत नाही. चेक मिळाला म्हणून फ्युचर सुरक्षित होत नाही. पॉन्झी स्कीम लोकांच्या ट्रस्ट चेनचा वापर करते. तुम्हाला अननोन स्कॅमर फसवू शकत नाही, पण तुमचा मित्र, नातेवाईक, कलिंग्स ज्यांनी स्वतःचे पैसे घातलेत, तो अनावधानानं स्कॅमचा सेल्समन बनू शकतो. त्याचा इंटेंट वाईट नसतो, पण त्याचा प्रूफ इनकम्प्लीट असतो. तो म्हणतो मला पैसे मिळाले, पण त्याला माहित नसतं की पैसे कुठून आले. 8वा रेड फ्लॅग, अर्जन्सी. आज शेवटचा दिवस आहे. आज इन्व्हेस्टमेंट केलं नाही तर प्लॅन बंद. नेक्स्ट बॅच मध्ये रिटर्न कमी, ओनली 50 सीट, प्रायव्हेट एंट्री, फाउंडर कोटा, स्पेशल कोटा. फायनान्समध्ये अर्जन्सी अनेकदा सेलरसाठी चांगली असते, बायरसाठी नाही. जिनियस इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला टाइम देते, डॉक्युमेंट्स वाचता येतात, इंडिपेंडंट ऍडवाइस घ्यायला येते, रिस्क समजून घ्यायला येते. स्कॅम मात्र तुम्हाला थिंकिंग टाइम देत नाही, कारण थिंकिंग टाइम मिळाला की प्रश्न विचारला जातो, आणि प्रश्न स्कॅमचा सर्वात मोठा शत्रू असतो. म्हणून एक रूल ठेवा, जो इन्व्हेस्टमेंट डिसिजन तुमच्याकडून 24 तासात करून घेण्याचा प्रयत्न करतो त्याला 24 तास दूर ठेवा. 9वा रेड फ्लॅग, लाईफस्टाईल मार्केटिंग. प्रोमोटर गाडी दाखवतो, फॉरेन ट्रिप दाखवतो, हॉटेलमध्ये इव्हेंट करतो, कॅश बंडल दाखवतो, लक्झरियस वॉच दाखवतो. मी या सिस्टममुळे इथं पोहोचलो, हे सगळं प्रूफ नाहीये, हा सगळा धोका आहे. इन्व्हेस्टमेंटचं खरं प्रूफ काय असतं? ऑडिटेड फायनान्शियल्स, रेग्युलेटरी रजिस्ट्रेशन, ट्रान्सपरंट कॅश फ्लो, रिस्क डिस्क्लोजर, इंडिपेंडंट व्हेरिफिकेशन, लीगल डॉक्युमेंटेशन. लक्झरियस कार ही बॅलन्स शीट नाहीये, स्टेजवरचा अवॉर्ड हा ऑडिट रिपोर्ट नाहीये, इंस्टाग्रामची रील डायलेजेस नाहीये, आणि फॅन्सी ऑफिस म्हणजे सार्वभौमत्व नाहीये. 10वा रेड फ्लॅग, क्रिटिसिझमवर अग्रेसिव्ह रिॲक्शन. तुम्ही विचारा रिटर्न कुठून येतात, ऑडिट रिपोर्ट दाखवा, रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन करूया, माझा सीए तपासेल. थोडा वेळ घेऊन डिसिजन घेतो, आणि अचानक टोन बदलतो. तुमची रिस्क ॲपिटाईट नाहीये, तुम्ही निगेटिव्ह आहात, तुम्हाला श्रीमंत व्हायचं नाहीये, तुम्ही आमच्यावर डाऊट घेताय. बिग पीपल डोंट आस्क स्मॉल क्वेश्चन. हा मॅन्युप्युलेशन आहे. इन्व्हेस्टमेंटमध्ये क्वेश्चन विचारणं हा वीकनेस नाहीये, तर ती मॅच्युरिटी असते. तो तुमच्या पैशावर कंट्रोल मागतोय, पण तुमच्या प्रश्नांना रिस्पेक्ट देत नाहीये. तो ट्रस्ट डिझर्व करत नाहीये.
पण पॉन्झी स्कीमचं रिअल इंजिन एका छोट्या स्टोरीमधून समजून घेऊया. समजा एका शहरात एक प्रोमोटर येतो. तो म्हणतो, "आम्ही कमोडिटी ट्रेडिंग करतो. महिन्याला 8% रिटर्न देतो." पहिल्या महिन्यात 20 लोकं इन्व्हेस्टमेंट करतात. प्रत्येकी 1,00,000 टोटल 20,00,000 झाले. प्रोमोटर काय करतो? खराब बिझनेस करत नाही. तो पहिल्या महिन्यातच 1.6 लाखाचं रिटर्न देतो. लोकं खुश होतात. अरे, खरंच पैसे आले. दुसऱ्या महिन्यात 20 लोकं आणखी 50 लोकं आणतात. नवीन 50,00,000 येतात. आता प्रमोटर जुन्या लोकांना रिटर्न देतो. काही लोकांना प्रिन्सिपलही परत करतो. ट्रस्ट वाढतो. एका इन्व्हेस्टरनं 1,00,000 टाकले, 8,000 मिळाले. तो म्हणतो, "बँक काय देते? इथं मला महिन्याला पैसे येतात." तिसऱ्या महिन्यात 200 लोकं येतात. चौथ्या महिन्यात 500 लोकं येतात. आता प्रमोटर इव्हेंट करतो. सक्सेसफुल स्टोरी दाखवतो. मोठे बॅनर लावतो. फायनान्शियल फ्रीडम, स्मार्ट इन्कम, पॅसिव्ह वेल्थ, लिमिटेड अपॉर्च्युनिटी. लोकांच्या मनात एकच भावना, "मी उशीर केला." याला म्हणतात फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. पॉन्झी स्कीममध्ये ग्रीडपेक्षा फोमो जास्त पॉवरफुल असतो. लोकं श्रीमंत होण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करत नाहीत. ते मागे पडू नये म्हणून इन्व्हेस्टमेंट करतात. आता स्कीम मोठी झाली. प्रमोटरला दर महिन्याला सर्वांना पे आउट देण्यासाठी मोठा पैसा लागतो. जोपर्यंत नवीन लोकं येतात तोपर्यंत जमतं. पण एक दिवस ग्रोथ स्लो होते. शहरातील बहुतेक इंटरेस्टेड लोकं आता आत आलेले असतात. नवीन इन्व्हेस्टर कमी होतात. जुने इन्व्हेस्टर विड्रॉल मागतात. आता प्रमोटरकडे 3 ऑप्शन असतात. एक म्हणजे स्कीम बंद करून पळून जाणं, 2 विड्रॉल डिले करणं, 3 मोठा प्लॅन लॉन्च करणं. प्रीमियम प्लॅन, डबल रिटर्न प्लॅन, लॉक इन प्लॅन, फॉर्च्यून इक्विटी प्लॅन, क्रिप्टो टोकन मार्जिन, न्यू ॲप अपग्रेडेशन. याचा उद्देश एकच असतो, अजून वेळ खरेदी करणं, अजून पैसा गोळा करणं, कोलॅप्स पुढे ढकलणं. पण मॅथ्सचं निर्दयी असतं. पॉन्झी स्कीम फिलिंगवर चालते. कोलॅप्स मॅथ्समुळे होतो आणि मॅथ्स कधीच भावनिक होत नाही. ही ओव्हरलुक्ड रियालिटी आहे. पॉन्झी स्कीममध्ये प्रॉब्लेम मॉरॅलिटीपेक्षा ग्रोथ रेटची असते. प्रमोटर कितीही कॉन्फिडंट असला तरी स्कीम टिकवण्यासाठी त्याला सतत एक्सपोनेन्शियल न्यू इन्व्हेस्टर लागतात. पहिल्या लेव्हलवर 10 लोकं येतात, नंतर 100, 1000, 10,000 नंतर 1,00,000. एक वेळ अशी येते न्यू इन्व्हेस्टर आणणं अशक्य बनतं. मग रिटर्न थांबतात. मग अफवा सुरू होतात. मग ऑफिस बंद होतो. फोन स्विच ऑफ होतो. वेबसाईट अंडर मेंटेनन्समध्ये जाते. टेलिग्राम म्यूट होतो. ॲप लॉग इन फेल्ड होतं. सपोर्ट टीम अनअवेलेबल असते आणि इन्व्हेस्टरच्या हातात उरतं एक सेंटेन्स, "मी कधीच बाहेर पडलो असतो तर." पण पॉन्झीमध्ये बहुतेक लोकं बाहेर पडत नाहीत, कारण स्कीम त्यांना पैसे देत नाही. ती त्यांना होप देते. होप विकणारे स्कॅमर सर्वात जास्त डेंजरस असतात. आता थोडं झूम आउट करूया. पॉन्झी स्कीम समजतात की पसरतात? कारण लोक मूर्ख असतात म्हणून नाही, तर ते अर्धसत्य आहे. पॉन्झी स्कीम पसरतात कारण लोकांना 3 गोष्टीची गरज असते. इन्कम, सिक्युरिटी आणि स्पीड. लोकांना पैसा हवा असतो, पण स्टेबल इन्कम त्यांना पुरेसे वाटत नाही. लोकांना सुरक्षा हवी असते, पण ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट प्लॅन स्लो वाटतात. लोकांना स्पीड हवं असतं, पण हाय रिस्क मार्केट देखील नको असतं. पॉन्झी स्कीम येते आणि ते म्हणते, "मी तुम्हाला तिन्ही देतो. हाय रिटर्न देतो, लो रिस्क देतो आणि फास्ट पे आउट देतो." हे कॉम्बिनेशन इम्पॉसिबल वाटायला हवं, पण इमोशनली ते इर्रिस्पेक्टेबल वाटतं. विशेषतः त्या व्यक्तीसाठी ज्याच्यावर लोन आहे, मुलांचं शिक्षण आहे, रिटायरमेंट जवळ आहे, बिझनेस लॉसमध्ये आहे, ट्रेडिंगमध्ये नुकसान झालं आहे, जॉबमध्ये अनसर्टनिटी आहे किंवा समाजात स्टेटस मेंटेन करायचं आहे. स्कॅमर तुमच्या ग्रीडवर नाही, तर तुमच्या प्रेशरवर जगतात. म्हणून पॉन्झी व्हिक्टिमींना लोभी म्हणणं चुकीचं आहे. काही लोभाने अडकतात, पण अनेक लोकं डिप्रेशनमुळे अडकतात. काही ट्रस्टमुळे अडकतात. काही फायनान्शियल इग्नोरन्समुळे अडकतात. काही सोशल प्रेशरमुळे अडकतात. काहींना वाटतं एकदा मोठं रिटर्न मिळालं की माझा प्रॉब्लेम सुटेल. पण स्कॅम प्रॉब्लेममुळं संपत नाही. तो प्रॉब्लेम कंपाउंड असतो. आता हाइप आणि रिॲलिटी क्लिअर करूया. हाइप म्हणजे गॅरंटेड मंथली इन्कम. रिॲलिटी म्हणजे गॅरंटेड रिटर्न. हा इन्व्हेस्टमेंट शब्द नाहीये. तो सेल वेपन असू शकतो. हाइप म्हणजे सर्व इन्व्हेस्टर खुश आहेत. रिॲलिटी म्हणते अर्ली इन्व्हेस्टर खुश असतात कारण लेट इन्व्हेस्टर येतात. हाइप म्हणते बिझनेस मॉडेल सिक्रेट आहे. रिॲलिटी म्हणते सिक्रेट स्ट्रॅटेजी म्हणजे अकाउंटेबिलिटी टाळण्याचं कव्हर असू शकतं. हाइप म्हणते प्रिन्सिपल सेफ आहे. रिॲलिटी काय सांगते? सेफ्टी कुठे आहे? जिथं रेग्युलेशन आहे, जिथं असेट बॅकिंग आहे, जिथं ऑडिट आहे, जिथं इन्शुरन्स आहे आणि जिथं प्रमोटर आहे. हाइप म्हणते विड्रॉल प्रूफ आहे.
रिॲलिटी म्हणते पॉन्झी स्कीम सुरुवातीला विड्रॉल प्रूफ मुद्दाम देते. हाइप म्हणते बिग पीपल इन्व्हेस्टेड आहेत. रिॲलिटी म्हणते बिग पीपल हे चुकीचे असू शकतात. हाइप म्हणते तुम्ही विश्वास ठेवत नाही. रिॲलिटी म्हणते इन्व्हेस्टमेंटवर विश्वास नाही, व्हेरिफिकेशन चालतं. हाइप म्हणते रिस्क नाही. रिॲलिटी म्हणते रिस्क दिसत नाही, म्हणजे रिस्क नाही असं नाही. आता एक प्रॅक्टिकल चेकलिस्ट बघूया. कुणीही इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी घेऊन आलं, या 15 प्रश्नांची उत्तरं मागा. पहिला प्रश्न, रिटर्न किती प्रॉमिस्ड आहे आणि तो फिक्स्ड आहे का? जर फिक्स्ड रिटर्न हाय असेल तर सावध. दुसरा, पैसा नेमका कुठं इन्व्हेस्टमेंट होतोय? तिसरा, प्रॉफिट कसा जनरेट होतोय? रेव्हेन्यूचा सोर्स काय आहे? कॉस्ट काय आहे? मार्जिन काय आहे? चौथा प्रश्न विचारा, रिस्क काय आहे? जर उत्तर रिस्क नाही असे असेल तर खूप मोठी रिस्क असू शकते. पाचवा प्रश्न विचारा, कंपनी कोणत्या रेग्युलेटरी अंतर्गत रजिस्टर्ड आहे? सेबी, आरबीआय, आयआरडीए, पीएफआरडीए, एमसीए, कोऑपरेटिव्ह ऑथॉरिटी कोण? सहावा प्रश्न विचारा, रजिस्ट्रेशन नंबर ऑफिशियल वेबसाईटवर व्हेरीफाय होतो का? स्क्रीनशॉट नाहीये, ऑफिशियल व्हेरिफिकेशन. सातवा प्रश्न विचारा, पैसा कोणत्या अकाउंटमध्ये जातात? कंपनी अकाउंटमध्ये की रेग्युलेटरी ब्रोकरच्या अकाउंटमध्ये की पर्सनल ला? हे खूप महत्वाचं आहे. आठवा प्रश्न विचारा, रिटर्न गॅरंटी आहे का? गॅरंटी म्हणजे रिटर्न प्रॉमिस आहे का? रिस्क डिस्क्लोज आहे का? डिस्प्यूट मेकॅनिझम आहे का? नववा प्रश्न विचारा, ऑडिटेड फायनान्शियल आहेत का? फक्त एक्सेल शीट नाही, ऑडिट. दहावा प्रश्न विचारा, विड्रॉलवर लॉक इन आहे का? पेनल्टी आहे का? हिडन कंडिशन आहेत का? अकरावा प्रश्न विचारा, रेफरल इन्कमचं मुख्य आकर्षण आहे का? यस. जर यस असेल तर सावध व्हा. 12वा प्रश्न विचारा, प्रमोटरचं बॅकग्राऊंड चेक केलं आहे का? पास्ट कंप्लायन्स, लीगल केसेस, रेग्युलेटरी ऍक्शन, कंपनी हिस्ट्री. 13वा प्रश्न विचारा, प्रोडक्ट किंवा सर्व्हिस रिअल आहे का फक्त मनी रोटेशन आहे? 14वा प्रश्न विचारा, तुम्ही इंडिपेंडंट सीए, लॉयर किंवा रजिस्टर्ड ॲडवायझरीकडे डॉक्युमेंट तपासू शकता का? जर उत्तर नको म्हणत असेल तर टाइम नाही, हा मोठा रेड फ्लॅग आहे. 15वा प्रश्न, तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी समजते का? जर तुम्हाला समजत नसेल तर इन्व्हेस्टमेंट करावंसं वाटत असेल तरी ती इन्व्हेस्टमेंट नाही, ती गॅमलिंगची भावना आहे. आता एक महत्वाची गोष्ट, कधी-कधी पॉन्झी स्कीम लीगल लुकिंग डॉक्युमेंट देते, स्टॅम्प पेपर देते, ॲग्रीमेंट देते, सर्टिफिकेट देते, आयडी कार्ड देते, ॲप डॅशबोर्ड दाखवते, वॉलेट बॅलन्स दाखवते, फेक ऑडिट रिपोर्ट दाखवले जातात, फेक रजिस्ट्रेशन नंबर दाखवला जातो, फेक ऑफिस उभं केलं जातं, फेक अवॉर्ड दिला जातो, फेक मीडिया आर्टिकल पब्लिश केले जातात. म्हणून डॉक्युमेंट असणं पुरेसं नाहीये, डॉक्युमेंट व्हेरिफाय होणं आवश्यक आहे. ॲपमध्ये बॅलन्स म्हणजे पैसा नाहीये, वॉलेटमध्ये पॉइंट म्हणजे वेल्थ नाहीये, डॅशबोर्ड नंबर म्हणजे बँक बॅलन्स बिलकुल नसतो. जोपर्यंत पैसा रेग्युलेटेड, व्हेरिएबल आणि विड्रॉएबल नाही, तोपर्यंत स्क्रीनवरचा कॉन्फिडन्स आहे. आता डिजिटल पॉन्झी स्कीम बद्दल बोलूया. स्कॅमरला मोठं ऑफिस लागत नाही. त्याला एक वेबसाईट, एक ॲप, एक टेलिग्राम चॅनल आणि पेड टेस्टिमोनियल्स लागतात. तो म्हणतो एआय ट्रेडिंग बॉट आहे, क्रिप्टो आर्बिट्राज आहे, मायनिंग प्लॅन आहे, फॉरेक्स कॉफी ट्रेडिंग आहे, यूएस स्टॉक प्रॉफिट शेअरिंग आहे, गेमिंग इन्कम आहे, टास्क बेस्ड अर्निंग आहे. पॅटर्न बदलतो, इंजन तेच राहतं. नवीन लोकांचे पैसे जुने पेआउट सस्टेन करतात. डिजिटल स्कॅममध्ये एक्स्ट्रा डेंजर आहे. तुम्ही प्रमोटरला प्रत्यक्ष भेटत नसता. कंपनी कुठं आहे माहीत नाही. पैसा क्रिप्टो वॉलेटमध्ये जातो. कस्टमर सपोर्ट अनॉनमस असतो. एका रात्रीत वेबसाईट गायब होते. ऑफलाईन स्कॅममध्ये किमान ऑफिस बंद होतं. ऑनलाईन स्कॅममध्ये स्क्रीन गायब होते. म्हणून डिजिटल वर्ल्डमध्ये व्हेरिफिकेशन अजून कठोर बनतं. ॲप आहे, हा प्रूफ नाहीये. ॲप बनवणं बिझनेस बनवण्यापेक्षा सोपं आहे. ब्लॉकचेन हा देखील स्कॅम असू शकतो. एआय आहे, पण हा प्रूफ नाही. एआय शब्द अनेक फ्रॉड डेस्कचा परफ्यूम झाला आहे. आता प्रश्न येतो, जर आपण कधी अशा स्कीममध्ये अडकलो तर काय करायचं? पहिली गोष्ट, पॅनिकमध्ये अजून पैसे टाकू नका. विड्रॉल अनलॉक करण्यासाठी पैसे भरा, असं म्हटलं तर जागेवर थांबा. दुसरं, एव्हिडन्स सेव्ह करा. रिसिट्स, बँक ट्रान्सफर, यूपीआय आयडी, एग्रीमेंट, चॅट्स, कॉल रेकॉर्डिंग जिथं लीगल असेल तिथं. प्रमोशनल मटेरियल, ॲपचे स्क्रीनशॉट, प्रमोटरचे डिटेल. तिसरं, इतर व्हिक्टिमशी शांतपणे कोऑर्डिनेट करा. पण मॉब प्रेशर, थीट, इल्लीगल ॲक्शन टाळा. चौथी गोष्ट, योग्य कंप्लायंट चॅनल वापरा. लोकल पोलीस, सायबर सेल, आर्थिक गुन्हे शाखा, रिलेव्हंट रेग्युलेटरी, आरबीआय, सचेत किंवा सेबीचे जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत तिथं तुम्ही मार्ग निवडला पाहिजे. पाचवं, टॅक्स, लीगल आणि फायनान्शियल ॲडवायझर सोबत चर्चा केली पाहिजे.
कारण स्कॅम नंतर रिकव्हरीपेक्षा डॉक्युमेंटेशन आणि लीगल प्रोसेस जास्त महत्त्वाची असते. 6वं, स्कॅममुळं शांत बसू नका. स्कॅमरला सर्वात जास्त मदत व्हिक्टिमीच्या सायलन्समुळे मिळते. लोकं म्हणतील, "कसं फसलात?" पण सायलन्स ठेवला तर अजून लोकं फसतील. आता एक अनकम्फर्टेबल ट्रुथ, पॉन्झी स्कीम फक्त प्रमोटर बनवत नाही. कधी-कधी इन्व्हेस्टरलाही नकळत तिचे प्रमोटर बनवतात. कारण त्यांना सुरुवातीला रिटर्न मिळत असतात. ते म्हणतात, "मी तर कमवले." मग ते इतरांना जॉइन करायला सांगतात. कधी कमिशनसाठी, कधी गुडविलसाठी, कधी एक्साइटमेंटसाठी, कधी प्रिन्सिपल रिकव्हर करण्यासाठी. हे नैतिकदृष्ट्या गंभीर आहे. जर तुम्हाला स्कॅमची सस्टेनेबिलिटी माहीत नाही, तर इतरांना रेफर करू नका. तुम्ही म्हणाल, "मी फक्त माहिती दिली." पण फायनान्शियल रेफरल हा हलका विषय नाहीये. तुमच्या शब्दावर कुणी तर लाईफ सेव्हिंग टाकू शकतं. एक रूल ठेवा, ज्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही स्वतः पूर्ण रिस्क समजवू शकत नाही, ती इन्व्हेस्टमेंट दुसऱ्याला रिकमेंडेड करू नका. आता लाँग टर्म इम्पॅक्ट बघूया. पॉन्झी स्कीम फक्त पैसा चोरत नाहीये, ती ट्रस्ट चोरते. एका गावात स्कॅम झाला तर लोकं जीनियस इन्व्हेस्टमेंटला देखील घाबरतात. म्युच्युअल फंड देखील त्यांना स्कॅम वाटतो. स्टॉक मार्केट देखील गॅम्बलिंग वाटतं. इन्शुरन्स देखील लोकांना फ्रॉड वाटतो. बँकिंगवर देखील लोकांचा विश्वास उडतो. फायनान्शियल लिटरसीची मेहनत मागे जाते. फॅमिलीज तुटतात, नातेसंबंध खराब होतात, रिटायरमेंटचे प्लॅन बिघडतात, मॅरेजचा फंड संपतो, एज्युकेशनल फंड संपतो, लँड विकावी लागते, हे सगळं अडकतं. मग सोसायटीमध्ये एक डेंजरस सिनेमिस येते. सगळे चोर आहेत हा निष्कर्ष चुकीचा आहे. सगळे चोर नाहीत, पण व्हेरिफिकेशन शिवाय विश्वास ठेवणं रिस्की आहे. म्युच्युअल फंड, स्टॉक्स, बॉन्ड्स, डिपॉझिट, इन्शुरन्स, पेन्शन प्रोडक्ट, रेग्युलेटेड ॲडवायझरी हे सगळे बिझनेस आहेत. जिनियस आहेत. पण मित्रांनो बऱ्याच वेळेला तुम्हाला समजत नाहीये, हे खरंच जिनियस आहेत की फ्रॉड आहेत. आणि कधी-कधी मोठं प्रोटेक्शन हे नॉलेज नसतं. ते पेशन्स असतं. स्कॅमरला घाई हवी असते, इन्व्हेस्टरला वेळ हवा असतो. स्कॅमरला इमोशन हवे असते, इन्व्हेस्टरला एव्हिडन्स हवा असतो. स्कॅमरला सॅक्रिसी हवी असते, इन्व्हेस्टरला ट्रान्सपरन्सी हवी असते. स्कॅमरला बिल्ड ट्रस्ट हवा असतो, इन्व्हेस्टरला व्हेरिफिकेशन हवं असतं. याच 4 शब्दात पॉन्झी स्कीमचं प्रोटेक्शन आहे. स्लो डाउन, आस्क क्वेश्चन, व्हेरिफाय इंडिपेंडेंटली, प्रोव्हाईड गॅरंटेड रिटर्न आणि शेवटी जाऊया. पॉन्झी स्कीम नेहमी नवीन कापडे घालून परत येते. पूर्वी ती चिठ्ठी आणि जमिनीच्या नावाने येत होती. मग ती डिपॉझिट स्कीम बनते. मग ते एल-एम-एम बनते. मग कधी ट्रेडिंग प्लॅन, मग कधी क्रिप्टो, मग कधी ॲप बेस्ड लर्निंग, आता एआय. उद्या कदाचित काही वेगळ्याच नावाने येईल. पण तिचा हार्टबीट तोच असेल. गॅरंटेड रिटर्न, नो रिस्क, सिक्रेट मेथड, रेफरल प्रेझेन्स, फास्ट मनी, डिले विथड्रॉल आणि शेवटी कोलॅप्स. म्हणून पॉन्झी स्कीम ओळखायचा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा. जर पैसा कुठून येतोय हे स्पष्ट नसेल, जर रिस्क कुठं आहे हे सांगितलं जात नसेल, जर रिटर्न गॅरंटेड आहे, बिझनेसपेक्षा रिक्रुटमेंट महत्त्वाचं आहे, जर व्हेरिफिकेशन ऐवजी ट्रस्ट मागितला जात असेल, तिथं अपॉर्च्युनिटी नाही तर तिथं ट्रॅप असू शकतो. आणि शेवटी एक विचार सोडतो. प्रत्येक स्कॅमच्या आधी एक मोमेंट असतो. जिथं व्हिक्टिमीच्या मनात एक छोटा डाऊट येतो. हे खरं असू शकतं का? मग लगेच दुसरा आवाज येतो, चान्स घेऊया. सगळेच घेत आहेत आणि तुमचं फायनान्शियल फ्युचर अनेकदा याच 2 आवाजामध्ये ठरतं. एक आवाज सावध करतो, दुसरा आवाज घाई करतो. पॉन्झी स्कीम दुसऱ्याच्या आवाजावर चालते. म्हणून पुढच्या वेळेला कोणी म्हणत असेल रिस्क नाही, गॅरंटेड आहे, तेव्हा फक्त एक प्रश्न विचारा, मग तुम्हाला माझ्या पैशाची गरज का आहे? कदाचित या प्रश्नामुळं तुमचे पैसे वाचतील किंवा कदाचित तुमचं आयुष्य. कारण पैसा गमावणं वेदनादायक आहे, पण विश्वास गमावणं त्याहून महाग आहे. आणि पॉन्झी स्कीम शेवटी पैसाच चोरते, पण त्याआधी तुमचं जजमेंट चोरते. म्हणून लक्षात ठेवा, खरा इन्व्हेस्टर अपॉर्च्युनिटीच्या मागे अंधपणे धावत नाही. तो अपॉर्च्युनिटीला थांबवतो, तपासतो, विचारतो आणि मग निर्णय घेतो. कारण इन्व्हेस्टमेंटमध्ये मिस्ड अपॉर्च्युनिटी चालते. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.